मित्रांनो, ही गोष्ट आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वीची आहे. तो एप्रिल महिन्यातील तापत्या दुपारचा दिवस होता. तुम्हाला तर माहीतच आहे, आजकाल एप्रिलमध्ये किती प्रचंड उकाडा असतो. अचानक त्या दिवशी माझ्या काकी सुमन यांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज केला. त्या म्हणाल्या, सुरेश, तू जर मोकळा असशील तर तुझ्या एसीचा रिमोट घेऊन माझ्या घरी येऊ शकशील का? माझ्या मुलाने माझ्या एसीचा रिमोट तोडला. काकींनी मला मेसेज केला, कारण त्यांचा आणि माझा एसी एकाच कंपनीचा आहे. खरं तर त्यांचा एसी मीच माझ्या मित्राच्या दुकानातून घेऊन दिला होता. मी तडक काकीच्या घरी गेलो. ती दुपारची तापती वेळ होती. मी घरी पोचलो आणि दाराची बेल वाजवली. काकी दरवाजा उघडायला आल्या. त्यांचा मुलगा छोटा सागर आत खेळत होता. मी काकींना नमस्ते केलं तेव्हा त्यांनी मला आत बोलावलं. मी म्हणालो, काकी काय झालं? या उकाड्यात एसीचा रिमोट कसा तुटला? काकी म्हणाल्या, सागर खेळत होता. खेळता खेळता त्याच्या हातून रिमोट पडला आणि तुटला. मी माझ्या एसीचा रिमोट काकीच्या हातात दिला आणि निघायला लागलो. तेवढ्यात काकीने माझा हात धरला आणि म्हणाल्या, थांब ना भाऊ, चहा घेऊन जा. मी हसत म्हणालो, काकी, या उकाड्यातही चहा? त्या हसल्या आणि म्हणाल्या, मग काय पिणार? मी खट्याळपणे त्यांच्याकडे बघत म्हणालो, मग थंड दूध तरी पाजा. काकीने माझी नजर टिपली आणि मला खोडकर म्हणत स्वयंपाकघरात गेल्या. मी सोफ्यावर बसलो. थोड्या वेळाने काकी थंड दुधाचा ग्लास घेऊन आल्या आणि माझ्या हातात दिला. दुधाचा ग्लास हातात घेत मी म्हणालो, काकी, दूध तर खूप गाढ आहे. काकी लाजल्या आणि म्हणाल्या, हे माझं नाही, गाईचं दूध आहे. मी लगेच म्हणालो, मग तुमचं दूध पाजा ना. त्या हसल्या आणि म्हणाल्या, थोडा थांब, सागरला झोपू दे, मग ते पण पाजेन. मी खुश होऊन सोफ्यावर बसून टीव्ही बघू लागलो. काकी सागरला घेऊन बेडरूममध्ये गेल्या. साधारण 10 मिनिटांनी काकींनी मला हाक मारली, सुरेशात ये. मी आत गेलो आणि आतलं दृश्य पाहून थक्क झालो. काकी फक्त कवर घालून होत्या. मी म्हणालो, अरे काकी, तुम्ही तर पूर्ण तयारीत आहात. काकी म्हणाल्या, सुरेश, मला तू खूप आवडतोस. खूप दिवसांपासून तुला सांगायचं होतं, पण संधीच मिळाली नाही. आज संधी मिळाली आहे. मी तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन. तू फक्त मला कधी फसवू नकोस, नेहमी माझी साथ दे. त्या पुढे म्हणाल्या, मी तुझी वाट पाहते. माझी मैत्रीण प्रीती म्हणाली होती की तुझी भावना खूप मस्त आहे. प्रीती ही माझी गर्लफ्रेंड आहे, जी काकीच्या शेजारीच राहते. काकींना पाहून माझी भावना आधीच दाटून आली होती. काकींनी माझी भावना पाहिली आणि म्हणाल्या, वा, तू तर तयार झालास. मीही वेळ न दवडता काकींना पापी द्यायला सुरुवात केली. काकी तर जणू वाटच पाहत होत्या की मी त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देईन. त्या बेडवरून खाली उतरल्या आणि पापी द्यायला लागल्या. इकडे माझ्या भावनेची अवस्था बिकट झाली होती. मला वाटत होतं काकींना रोज सुंदर वेळेचा अनुभव द्यावा, पण त्या दिवशी तर सुंदर वेळेचा अनुभव द्यायचाच होता, कारण काकींनी माझी भावना दाटून आणली होती. मी विचारलं, काकी, तुला मी आवडत होतो तर आधी का नाही सांगितलंस? त्या म्हणाल्या, सुरेश, मी एक विवाहित बाई आहे. मला समाजाची आणि कुटुंबाची भीती वाटते. मला माहीत नव्हतं की तुलाही मी आवडते, पण आज तू मला वेगळ्या नजरेने पाहिलंस तेव्हा मला वाटलं की तुलाही मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे. त्या पुढे म्हणाल्या, आता हे सगळं सोड आणि आपल्याकडे जास्त वेळ नाही. तुझे भाऊ सायंकाळी 7 वाजता येतील. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. मी विचारलं, काकी, तुला कशा पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव आवडतो? त्या म्हणाल्या, आधी मला प्रभावी कर, मग तुझ्या इच्छेने सुंदर वेळेचा अनुभव दे. मी एक अट ठेवली, काकी, जर तुला माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला अस्तित्वाचाही सुंदर वेळ द्यायला लागेल. काकी लगेच तयार झाल्या आणि म्हणाल्या, मी तयार आहे, पण आधी माझ्या जीवनातला सुंदर अनुभव देम ग. तू अस्तित्वाचाही सुंदर अनुभव घे. मग कायमला तर काकीकडून हिरवा कंदील मिळाला होता. काकी खूपच प्रभावी झालेल्या दिसत होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांचा नवरा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मला कायमी तर काकींना आज सुंदर वेळेचा अनुभव देणार होतो. मी पापी देत त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली. काकी माझ्या भावनेला वरूनच हाताने सुंदर वेळ देऊ लागल्या आणि म्हणाल्या, सुरेश, तुझी भावना तर खूपच मस्त आहे. मी त्याला मोकळं करू का? मी म्हणालो, काकी, हेही काही विचारण्याचं आहे? आता मी तुझा आहे, तुझे हवं ते कर. काकींनी मला मोकळं केलं. काकींनी माझी भावना पाहून म्हटलं, वाह सुरेश, मी तर तुझी दिवानी झाले. त्यांनी आधी हाताने त्याला सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि म्हणाल्या, तुझ्यासारखी भावना आजवर मी पाहिली नाही. काकींनी माझ्या डोळ्यात पाहून गोड हसत माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागल्या. काकी तर जणू प्रोफेशनल होत्या. 5 मिनिटांनी मी म्हणालो, काकी, एकटीच सुंदर अनुभव घेत राहणार का? मला पण सुंदर वेळेचा अनुभव घेऊ दे. त्या म्हणाल्या, तुला कोणता सुंदर वेळेचा अनुभव पाहिजे? मी म्हणालो, मला तुझ्या जीवनाचा तोंडाने सुंदर अनुभव घ्यायचा आहे, तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे आणि तुझ्या व्यक्तिमत्वाचाही. काकी ऐकून खुश झाल्या आणि म्हणाल्या, सुरेश, आता नाही सहन होत, आता मला सुंदर वेळेचा अनुभव दे.
मी काकींना सुंदर वेळेसाठी तयार केलं आणि त्यांच्या जीवनात भावना टाकली. काकी ओरडल्या, जरा प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव घेणार मी कुठे पळून जाते आहे. मी भावनिक झालो आणि प्रेमाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही वेळात काकीने त्यांच्या जीवनातून रंग सोडला आणि त्यांनी विचारलं, सुरेश तुला अजून किती वेळ लागेल? माझं दोनदा झालं, मी थकले. मी म्हणालो, काकी थोडा वेळ आणि लवकर रंग सोडला तर सुंदर वेळेचा अनुभव कसा काय येणार? काकी माझ्या बोलण्याने खुश झाल्या. मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. थोड्या वेळाने मी रंग सोडणार होतो. मी विचारलं, काकी रंग कुठे सोडू? त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातच सोड. मी सुंदर वेळेचा अनुभव देत देत जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. आमचा हा सुंदर वेळेचा अनुभव खूप वेळ चालला होता. सर्व अनुभव संपल्यावर मी काकींचा चेहरा पाहिला. त्यांचा चेहरा खुल्ला होता. मी विचारलं, काकी कसं वाटलं? त्या हसत म्हणाल्या, खूप मस्त वाटलं. मी म्हणालो, काकींना तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घ्यायचा आहे. त्या म्हणाल्या, आता नाही मित्रांनो. तेव्हापासून 1 वर्ष झालं मला सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचा योग आलाच नाही. त्या वर्षीच्या घटनेनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं मित्रांनो. गेल्या वर्षभरात मी स्वतःला इतकं व्यस्त ठेवलं की सुमन काकीसोबत घडलेली ती तापती दुपार आता फक्त एक दूरची आठवण बनून राहिली होती. पण खरं सांगायचं तर त्या आठवणीचं एक वेगळंच आकर्षण होतं. जणू काही ती पुन्हा पुन्हा त्याच्या मनात दुखावायची. सुरेश आता त्याच्या मित्राच्या दुकानात फक्त एसी विकत नव्हता, तर त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसचं दुकान. ते दुकान शहरातल्या एका गजबजलेल्या भागात होतं आणि त्याचं नाव होतं कूल कॉम्फर्ट. नावापासूनच त्याच्या दुकानाची ख्याती पसरली होती. पण आज पुन्हा एकदा एप्रिल महिन्याची ती तापती दुपार आली होती. सुरेश दुकानात बसला होता. त्याचा कर्मचारी संजय काउंटरवर ग्राहकांना सामान दाखवत होता. तेवढ्यात सुरेशचा फोन वाजला. स्क्रीनवर सुमन काकी असं नाव दिसताच त्याचा चेहरा एकदम लाल झाला. त्याने फोन उचलला आणि पलीकडून काकींचा तोच मधुर आवाज आला, सुरेश कसा आहेस? खूप दिवसांनी फोन केलाय तुझा. सुरेशने हसत उत्तर दिलं, काकी मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? आणि सागर काय करतोय? काकी हसल्या आणि म्हणाल्या, सागर आता मोठा झालाय, शाळेत जायला लागलाय. पण सुरेश आम्हाला तुझी एक मदत हवी आहे. तुझ्या दुकानातून नवीन एसी घ्यायचा आहे आणि हो, तुझ्या त्या जादुई रिमोटची पण गरज आहे. सुरेशच्या मनात एकदम त्या दुपारची आठवण जागी झाली. त्याने गालातल्या गालात हसत विचारलं, काकी रिमोट तर ठीक आहे, पण यावेळी दूध कोणतं पाजणार? गाईचं की? काकींनी लगेच खट्याळपणे उत्तर दिलं, अरे तू आधी ये, मग बघू काय पाजायचं. सुरेशने दुकान संजयच्या हवाली केलं आणि सुमन काकीच्या घरी निघाला. रस्त्यावरून जाताना त्याच्या मनात विचारांचं काहूर उठलं. काकींनी 1 वर्षानंतर का फोन केला? खरंच फक्त एसी आणि रिमोटसाठी, की त्यांच्या मनात काही वेगळंच आहे? त्याच्या मनात उत्सुकता आणि थोडी भीतीही होती. गेल्या वर्षीच्या त्या घटनेनंतर त्याने काकीशी फारसं बोलणं टाळलं होतं, कारण त्याला वाटायचं की जर ही गोष्ट कुणाला कळली तर त्याच्या आणि काकीच्या आयुष्यात वादळ येईल. काकीच्या घरी पोहोचताच त्याने दाराची बेल वाजवली. दरवाजा उघडला, पण यावेळी सुमन काकी नव्हत्या. दरवाजात प्रीती उभी होती. प्रीती जी सुरेशची गर्लफ्रेंड होती आणि सुमन काकीची शेजारी. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होतं. सुरेशात ये ना, सुमन काकी आत आहेत, ती म्हणाली. सुरेशच्या मनात एकदम गोंधळ आला. प्रीती इथे काय करते आणि काकीने तिला का बोलावलं? सुरेश आत गेला. सुमन काकी हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यांच्या हातात थंडगार लिंबू सरबताचा ग्लास होता. सुरेशही बस, किती उकाडा आहे बाहेर, काकी म्हणाल्या. सुरेश सोफ्यावर बसला आणि म्हणाला, काकी तुम्ही एसीबद्दल म्हणालात, पण प्रीती इथे कशी? काकी आणि प्रीती एकमेकींकडे पाहून हसल्या. प्रीतीने खट्याळपणे डोळा मारला आणि म्हणाली, सुरेश तुला काय वाटतं? फक्त तुला सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे का? सुरेशच्या डोक्यात एकदम लखलखीत प्रकाश पडला. म्हणजे तुम्ही दोघी मिळून? त्याने गोंधळात विचारलं. सुमन काकी हसत म्हणाल्या, सुरेश तू खूपच घाबरतोस. प्रीतीला सगळं माहीत आहे. ती माझी खास मैत्रीण आहे आणि ती पण तुझ्यासोबत थोडा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला उत्सुक आहे. प्रीतीने पुढे सांगितलं, सुरेश तू आणि काकी गेल्या वर्षी काय केलं ते मला सगळं माहीत आहे आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण यावेळी मी पण तुझ्यासोबत आहे. सुरेशच्या मनात आनंद आणि तणाव यांचं मिश्रण होतं. एकीकडे त्याला वाटत होतं की ही संधी सोडता कामा नये, पण दुसरीकडे त्याला भीती वाटत होती की ही गोष्ट कुठेतरी चुकली तर. त्याने शांतपणे विचारलं, काकी प्रीती तुम्ही खरंच यासाठी तयार आहात? आणि जर कुणाला कळलं तर? काकींनी गंभीरपणे उत्तर दिलं, सुरेश आम्ही दोघींनी सगळं विचार केलंय. आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझे भाऊ सायंकाळी उशिरापर्यंत यायला वेळ आहे. तू फक्त आमच्यासोबत हा सुंदर वेळेचा अनुभव घे. सुरेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाला, ठीक आहे मग,
आज पुन्हा एकदा ती जादू करूया. काकी आणि प्रीती हसल्या आणि तिघेही बेडरूमकडे निघाले. खोलीत प्रवेश करताच प्रीतीने दरवाजा लॉक केला आणि म्हणाली, सुरेश, यावेळी तुला दोघींना सांभाळावं लागेल. काकींनी त्याला ओढलं आणि म्हणाल्या, आणि हो, यावेळी तुझी भावना फक्त माझ्यासाठी नाही, प्रीतीसाठी पण आहे. सुरेशच्या आयुष्यातली ही दुसरी तापती दुपार अजूनच रंगतदार होणार होती. प्रीती आणि सुमन काकी या दोघींनी त्याला अशा काही पद्धतीने प्रभावित केलं की सुरेशला वाटला हा तर स्वर्ग आहे. प्रीतीने त्याला पापी देताना काकी त्याच्या भावनेला हाताने सुंदर वेळ देऊ लागल्या. सुरेशच्या मनात विचार आला, हे सगळं खरंच घडतंय ना? पण प्रीतीच्या गोड हास्याने आणि काकीच्या खट्याळ नजरेने त्याला खात्री पटली की ही वेळ खरी आहे. पण या सगळ्या आनंदात एक गोष्ट सुरेशच्या लक्षात आली नाही. प्रीतीने दरवाजा लॉक केला होता, पण खिडकी उघडीच राहिली होती आणि बाहेर कोणीतरी आमच्या सुंदर वेळेच्या क्षणांना पाहत होतं. कोण होतं? आणि त्यांचं हे गुपित भविष्यात वादळ आणणार होतं का? ते खिडकी बाहेर उभं असलेलं कोण होतं? हा प्रश्न सुरेशच्या आयुष्यात एक नवीन वादळ घेऊन येणार होता. पुढच्या काही दिवसांत सुरेशला एक रहस्यमय मेसेज मिळाला. त्यात लिहिलं होतं, सुरेश, मी सगळं पाहिलं. जर तुला हे गुपित ठेवायचं असेल तर माझ्या अटी मान्य कर. मेसेज पाठवणारा कोण होता? सुमन काकीचा नवरा, प्रीतीचा कोणी शत्रू, की कोणीतरी तिसराच ज्याला सुरेशच्या आयुष्यातील या गुपिताची पूर्ण माहिती होती? सुरेशने हा मेसेज प्रीती आणि सुमन काकींना दाखवला तेव्हा दोघींचे चेहरे पांढरे पडले. हा मेसेज कोणी पाठवला असेल? प्रीतीने घाबरत विचारलं. सुमन काकी शांतपणे म्हणाल्या, सुरेश, आपल्याला आता डोकं शांत ठेवून विचार करावा लागेल. जर ही गोष्ट माझ्या नवऱ्यापर्यंत गेली तर त्या बोलता बोलता थांबल्या. सुरेशने त्यांचा हात धरला आणि म्हणाला, काकी, घाबरू नका. आपण तिघे मिळून याचा सामना करू. पण प्रीती, तुला खरंच काही माहिती आहे का? मला वाटतं तू काहीतरी लपवत आहेस. प्रीतीने नजर खाली वळवली आणि दीर्घश्वास घेतला. सुरेश, तुला सगळं सांगायची वेळ आली आहे, ती म्हणाली. तुझ्या भावाला म्हणजे सुमन काकीच्या नवऱ्याला गेल्या काही महिन्यांपासून तुझ्यावर आणि काकींवर संशय आहे. त्याने एका खाजगी डिटेक्टिव्हला कामावर लावलाय. सुरेश आणि काकी थक्क झाले. काय? माझ्या भावाने डिटेक्टिव्ह नेमलं? आणि तुला हे कसं माहीत? सुरेशने चिडून विचारलं. प्रीतीने सांगितलं, माझा एक मित्र आहे जो त्या डिटेक्टिव्हसोबत काम करतो. त्याने मला सांगितलं की तुझा भाऊ तुझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतोय. आणि त्या दिवशी जेव्हा आपण तिघे काकीच्या घरी होतो तेव्हा कोणीतरी खिडकी बाहेर फोटो काढले. सुरेशच्या अंगावर काटा आला. फोटो? म्हणजे आपलं गुपित आता कोणाच्या तरी हातात आहे. सुमन काकींनी डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या, सुरेश, आता आपल्याला त्या डिटेक्टिव्हचा पत्ता लावावा लागेल आणि त्या फोटोंची कॉपी त्याच्याकडे आहे की नाही हे पण शोधावं लागेल. प्रीतीने पुढे सांगितलं, मी माझ्या मित्राला विचारते, तो कदाचित आपल्याला त्या डिटेक्टिव्हचा पत्ता देऊ शकेल. सुरेशने होकारार्थी मान डोलवली, पण त्याच्या मनात एक प्रश्न घुमत होता. जर हा सगळा डिटेक्टिव्हचा खेळ असेल तर तो मेसेज कोणी पाठवला आणि त्याच्या अटी काय असतील? त्या रात्री सुरेश, प्रीती आणि सुमन काकी यांनी एक गुप्त बैठक घेतली सुरेशच्या दुकानात कूल कॉम्फर्टमध्ये. सगळे ग्राहक गेल्यावर तिघे एका छोट्या ऑफिसमध्ये बसले. प्रीतीने तिच्या मित्राकडून माहिती मिळवली होती. त्या डिटेक्टिव्हचं नाव होतं राजेश मेहता आणि तो शहरातल्या एका छोट्या ऑफिसमधून काम करायचा. पण सावध रहा, प्रीतीने सांगितलं. राजेश खूप हुशार आहे. त्याच्याकडे तुझ्या भावाची पूर्ण सपोर्ट आहे. सुरेशने विचारलं, काकी, तुझ्या नवऱ्याला नेमका काय संशय आहे आणि त्याने डिटेक्टिव्ह का नेमलं? सुमन काकींनी दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. सुरेश, गेल्या वर्षी त्या घटनेनंतर मी खूप बदलले. मी आधीपेक्षा जास्त खुली आणि आनंदी झाले. माझ्या नवऱ्याला म्हणजे तुझ्या भावाला हा बदल जाणवला. त्याने मला विचारलं की मी इतकी का बदलली. मी काहीच सांगितलं नाही, पण त्याचा संशय वाढत गेला. काकी पुढे म्हणाल्या, आणि मग त्याने माझा फोन तपासायला सुरुवात केली. त्याला तुझ्यासोबतचे काही मेसेज दिसले जे आपण त्या दिवशी बोललो होतो. त्या मेसेजमध्ये काही खास नव्हतं, पण त्याने तुझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. सुरेशच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. म्हणजे माझ्या भावाला सगळं माहीत आहे? काकींनी डोकं हलवलं आणि म्हणाल्या, नाही, सगळं नाही, पण त्याला इतकं माहीत आहे की तो आता आपल्याला पकडण्यासाठी काहीही करेल. सुरेशने ठरवलं की आता त्यांना राजेश मेहताचा सामना करावा लागेल. त्याने प्रीतीला सांगितलं, तुझ्या मित्राला सांग, आपल्याला राजेशशी भेटायची आहे आणि जर त्याच्याकडे फोटो असतील तर आपण ते मिळवायला हवेत. प्रीतीने होकार दिला आणि तिघांनी एक योजना आखली. ते राजेशला भेटायला जाणार होते, पण त्याला धमकी देण्याऐवजी त्याच्याशी डील करणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश आणि प्रीती राजेशच्या ऑफिसकडे निघाले. सुमन काकींनी घरी राहायचं ठरवलं, कारण त्या गेल्या तर राजेशला संशय येऊ शकला असता. राजेशचं ऑफिस शहरातल्या एका जुन्या इमारतीत होतं. आतमध्ये एक छोटं टेबल, 2 खुर्च्या आणि एक जुना लॅपटॉप होता.
राजेश मेहता एक मध्यमवयीन माणूस सत्याच्या खुर्चीवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होतं. सुरेश, प्रीती बसा. मी तुमची वाटच पाहत होतो, राजेश म्हणाला. सुरेशला धक्का बसला. तुला कसं माहीत की आम्ही येणार आहोत? राजेश हसला आणि म्हणाला, मी डिटेक्टिव्ह आहे सुरेश, मला सगळं माहीत आहे. आणि होत्या खिडकीबाहेर मीच होतो. सुरेश आणि प्रीतीचे चेहरे पांढरे पडले. तू आणि तो मेसेज? काय तू आम्हाला ब्लॅकमेल करणार आहेस? प्रीतीने चिडून विचारलं. राजेशने शांतपणे उत्तर दिलं, ब्लॅकमेल नाही. मला फक्त माझं काम करायचं आहे. तुमच्या भावाने मला तुमच्यावर नजर ठेवायला सांगितलं आणि मला काही फोटो मिळाले, पण मी ते अजून तुमच्या भावाला दाखवलेले नाहीत. सुरेशच्या मनात आशेचा किरण दिसला. म्हणजे तू आम्हाला मदत करू शकतोस? राजेशने डोळे मिचकावले आणि म्हणाला, मदत? हो, पण त्याची किंमत आहे. मला पैसे हवेत आणि हो, मला सुमन काकींसोबत थोडा वेळ हवाय. सुरेशचा चेहरा रागाने लाल झाला. तू असं बोलायची हिंमत कशी केलीस? पण प्रीतीने त्याला शांत केला आणि म्हणाली, सुरेश शांत रहा. आपल्याला याचा विचार करावा लागेल. सुरेश आणि प्रीती ऑफिसमधून बाहेर पडले, पण त्यांच्या मनात गोंधळ होता. राजेशच्या अटी मान्य करायच्या की नाही हा प्रश्न त्यांना सतावत होता. सुरेशला वाटत होतं की त्याने आपल्या भावाशी बोलावं, पण प्रीतीने त्याला थांबवलं. सुरेश, जर तू तुझ्या भावाशी बोलास तर सगळं उघड पडेल. आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल. त्या रात्री जेव्हा सुरेश घरी परत आला, त्याला त्याच्या दुकानात एक पाणी न पिळणारी पेटी मिळाली. आतमध्ये एक चिठ्ठी आणि एक USB ड्राईव्ह होता. चिठ्ठीत लिहिलं होतं, सुरेश राजेश, फक्त एक मोहरा आहे. खरा खेळणारा कोण आहे? USB बघ. सुरेशने USB लॅपटॉपला लावला. त्यात एक व्हिडिओ होता ज्यात सुमन काकी आणि एक अनोळखी व्यक्ती बोलताना दिसत होती. ती व्यक्ती कोण होती? आणि राजेश खरंच फक्त मोहरा होता का? सुरेशने तातडीने प्रीती आणि सुमन काकींना बोलावलं. त्या व्हिडिओने तिघांनाही धक्का बसला. काकींनी घाबरत सांगितलं, हा माझ्या कॉलेजमधला मित्र. पण तो इथे कसा? प्रीतीने विचारलं. काकी, तुला खरंच काही माहिती आहे का? हा माणूस कोण आहे आणि तो तुमच्याशी का बोलत होता? सुमन काकींनी सांगितलं की तो तिचा कॉलेजमधला मित्र सौरभ होता, जो आता एका मोठ्या कंपनीत काम करतो. पण तो मला गेल्या काही महिन्यांपासून ब्लॅकमेल करत होता. त्याला माझ्या नवऱ्याबद्दल काही माहिती हवी होती. सुरेश आणि प्रीती थक्क झाले. म्हणजे सौरभ त्या मेसेज मागचा माणूस आहे आणि राजेश फक्त त्याचा मोहरा आहे? सुरेश, प्रीती आणि सुमन काकी आता एका मोठ्या जाळ्यात अडकले होते. सौरभ कोण होता आणि त्याला नेमकं काय हवं होतं? त्याचा राधिका काकीच्या नवऱ्याशी काय संबंध होतं? आणि त्या व्हिडिओमागचं खरं रहस्य काय होतं? सुरेशने ठरवलं की तो सौरभचा सामना करेल, पण त्याला माहिती नव्हतं की सौरभ त्याच्या पुढे एक पाऊल आहे. सौरभने सुरेशच्या दुकानात एक गुप्त कॅमेरा लावला होता आणि तो त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होता. एक रात्री जेव्हा सुरेश दुकान बंद करत होता, त्याला एक फोन आला. पलीकडून एक आवाज आला, सुरेश, तू खूप दूर गेला आहेस. जर तुला सगळं वाचवायचं असेल तर उद्या रात्री वाढवून सौरभला भेट, नाहीतर तुझ्या भावाला सगळं कळेल. सुरेशच्या हातातून फोन निसटला. सौरभचा खरा खेळ आता सुरू होणार होता. सुरेशच्या हातातून फोन निसटला तेव्हा त्याच्या मनात एकच विचार होता, सौरभ कोण आहे आणि त्याला नेमकं काय हवं आहे? सुमन काकी आणि प्रीतीसोबतच्या त्या भेटी आता त्याच्या आयुष्याला एका भयानक वळणावर घेऊन आल्या होत्या. सौरभच्या धमकीच्या मेसेजने तिघांनाही अस्वस्थ केलं होतं. सुरेशने ठरवलं की आता हा खेळ संपवायची वेळ आली आहे. पण सौरभला भेटायचं कसं आणि त्याच्यामागे खरंच कोण आहे? सुरेश, प्रीती आणि सुमन काकींनी पुन्हा एकदा कूल कॉम्फर्ट दुकानात बैठक घेतली. रात्रीचे 10 वाजले होते आणि दुकान बंद झालं होतं. सुरेशने सौरभच्या मेसेजकडे पाहत म्हटलं, हा माणूस आपल्याला ब्लॅकमेल करतोय, पण आपण त्याला गप्प करू शकतो. प्रीतीने विचारलं, पण कसं? त्याच्याकडे फोटो आहेत आणि तो तुझ्या भावाला सगळं सांगू शकतो. सुमन काकींनी शांतपणे सांगितलं, सुरेशमला वाटतंय आपण सौरभला भेटलं पाहिजे, पण त्याच्याशी बोलण्याआधी आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती हवी. प्रीतीने तिच्या मित्राला, जो डिटेक्टिव्ह राजेशसोबत काम करायचा, फोन केला. त्या मित्राने एक धक्कादायक माहिती दिली. सौरभ हा सुमन काकींचा कॉलेजमधला मित्र होता, पण तो आता एका मोठ्या बिझनेस टायकूनचा हस्तक होता. त्या टायकूनचं नाव होतं विशाल पाटील आणि तो सुरेशच्या भावाच्या म्हणजेच सुमन काकीच्या नवऱ्याचा बिझनेस पार्टनर होता. म्हणजे सौरभ विशाल पाटलासाठी काम करतोय आणि माझ्या भावाला याबद्दल काहीच माहिती नाही? सुरेशने चकित होत विचारलं. प्रीतीने होकार दिला आणि म्हणाली, विशाल पाटील हा खूप धोकादायक माणूस आहे. त्याला तुझ्या भावाचा बिझनेस हडपायचा आहे आणि त्यासाठी तो सुमन काकींना वापरत आहे. सुमन काकीच्या डोळ्यात पाणी आलं. मला कधीच माहिती नव्हतं की सौरभ माझ्या कॉलेजच्या आठवणींचा गैरफायदा घेईल. त्याने मला सांगितलं की तो फक्त माझ्या नवऱ्याबद्दल माहिती मिळवत आहे, पण त्याचा खरा हेतू वेगळाच होता. सुरेशने ठामपणे सांगितलं,
आता आपण सौरभला आणि विशाल पाटलाला उघड पाडणार, पण त्याआधी आपल्याला त्या फोटोंची कॉपी मिळवायची आहे. तिघांनी एक योजना आखली. ते सौरभला भेटायला जाणार होते, पण त्याच्याशी डील करताना त्याला फसवणार होते. दुसऱ्या दिवशी रात्री ठरल्याप्रमाणे सुरेश आणि प्रीती सौरभला भेटायला गेले. सुमन काकींनी घरी राहायचं ठरवलं कारण सौरभला त्यांच्याबद्दल आधीच संशय होता. भेटीचे ठिकाण होतं शहराबाहेरील एक जुनी वखार, जिथे सौरभने त्यांना बोलावलं होतं. वखारीत पोहोचताच सुरेश आणि प्रीतीला सौरभ दिसला. तो एका खुर्चीवर बसला होता आणि त्याच्या हातात एक फाईल होती. त्याच्या चेहऱ्यावर एक खतरनाक हास्य होतं. सुरेश, प्रीती वेळेवर आलात. मला आवडतात असे लोक, सौरभ म्हणाला. सुरेशने शांतपणे विचारलं, सौरभ, तुला नेमकं काय हवं आहे? आणि त्या फोटांचं काय? सौरभ हसला आणि म्हणाला, फोटो? ते तर फक्त सुरुवात आहे. मला सुमनच्या नवऱ्याच्या बिझनेसचे सगळे डिटेल्स हवेत. आणि हो, तुझ्या दुकानाची मालकी पण. सुरेशचा चेहरा रागाने लाल झाला. तू माझं दुकान मागतोस? आणि माझ्या भावाचा बिझनेस? तुला वाटतं मी तुला हे सगळं देईन? सौरभने फाईल उघडली आणि काही फोटो सुरेश समोर ठेवले. त्या फोटोमध्ये सुरेश, सुमन काकी आणि प्रीती त्या तापत्या दुपारी एकत्र होते. हे फोटो तुझ्या भावाला दाखवले तर काय होईल याचा विचार केलाय? सौरभने खट्याळपणे विचारलं. प्रीतीने मध्येच बोलत सांगितलं, सौरभ, तू फक्त विशाल पाटलाचा मोहरा आहेस. आम्हाला सगळं माहीत आहे. सौरभचा चेहरा एकदम बदलला. तुम्हाला विशालबद्दल कसं माहीत? सुरेशने संधी साधली आणि म्हणाला, सौरभ, तू आम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाहीस कारण आमच्याकडे पण तुझ्याविरुद्ध पुरावे आहेत. सौरभ गोंधळला. पुरावे? कोणते पुरावे? प्रीतीने तिच्या फोनमधून एक रेकॉर्डिंग प्ले केली, ज्यात सौरभ आणि विशाल पाटील यांचं बिझनेस हडपण्याचं कटकारस्थान स्पष्ट होत होतं. सौरभ, तू आता अडचणीत आहेस, सुरेशने सांगितलं. सौरभ, तू आता आम्हाला त्या फोटोंच्या सगळ्या कॉपी देणार आणि विशाल पाटलाला सांगणार की तुझा प्लॅन फसला. सौरभने घाबरत होकार दिला आणि त्याने फोटोच्या डिजिटल कॉपी असलेली USB सुरेशला दिली. पण यातच एक ट्विस्ट होता. सौरभने सांगितलं, सुरेश, तुला वाटतंय हा खेळ इथेच संपला. विशाल पाटील एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही. सुरेश आणि प्रीती वखारीतून बाहेर पडले, पण त्यांच्या मनात एक भीती होती. विशाल पाटील आता थेट त्यांच्या मागे लागणार होता. घरी परतल्यावर त्यांनी सुमन काकींना सगळं सांगितलं. काकींनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, सुरेशमला माझ्या नवऱ्याला सगळं सांगावं लागेल, नाहीतर हा खेळ कधीच संपणार नाही. सुरेशने होकार दिला, पण त्याला माहिती होतं की ही गोष्ट त्याच्या भावाला सांगणं म्हणजे त्यांचं नातं धोक्यात येणं होतं. दुसऱ्या दिवशी सुमन काकींनी त्यांच्या नवऱ्याला म्हणजेच सुरेशच्या भावाला सगळं सांगितलं. सुरुवातीला त्याचा राग अनावर झाला. सुरेश, तू माझ्या विश्वासाचा गैरवापर केलास, तो ओरडला. पण सुमन काकींनी शांतपणे सांगितलं, तुझं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी एकटी पडले होते आणि सुरेशने मला फक्त साथ दिली. सुरेशनेही माफी मागितली आणि सौरभ आणि विशाल पाटलाच्या कटाची सगळी माहिती सांगितली. सुरेशचा भाऊजाचं नाव अमित होतंशान झाला. त्याने विचार केला आणि म्हणाला, सुरेश, तू आणि सुमन यांनी जे केलं ते चुकीचं होतं. पण मला माझा बिझनेस आणि कुटुंब वाचवायचं आहे. आपण विशाल पाटलाला उभं पाडू. अमित, सुरेश, प्रीती आणि सुमन काकींनी मिळून एक योजना आखली. त्यांनी सौरभची रेकॉर्डिंग पोलिसांना दिली आणि विशाल पाटलाला अटक झाली. विशाल पाटीलच्या अटकेनंतर सौरभनेही सगळं कबूल केलं. सुरेश, सुमन काकी आणि प्रीती यांचं गुपित आता सुरक्षित होतं, पण त्यांच्या नात्यांमध्ये एक कट्टा आली होती. अमितने सुमन काकींना माफ केलं, पण त्याने सुरेशला सांगितलं, तू आता माझ्या कुटुंबापासून लांब राहा. सुरेशला हे ऐकून दुःख झालं, पण त्याने ते मान्य केलं. प्रीतीने सुरेशला साथ दिली आणि म्हणाली, सुरेश, आपण आता नव्याने सुरुवात करू. तुझं दुकान आता शहरात प्रसिद्ध आहे आणि मी तुझ्यासोबत आहे. सुरेशने हसत तिचा हात धरला आणि म्हणाला, प्रीती, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. आता आपण फक्त भविष्याकडे पाहू. पण जेव्हा सगळं शांत झालं असं वाटत होतं, तेव्हा सुरेशच्या दुकानात एक रहस्यमय पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं, सुरेश, तुझा खेळ संपला असं तुला वाटतं, पण मी अजून इथेच आहे. पत्रावर कोणाचंही नाव नव्हतं आणि त्याच्या खाली एक चिन्ह होतं, एक लाल गुलाब. कोण होता हा नवीन शत्रू? आणि सुरेशच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ येणार होतं का? मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला भाग 2 बघायलाच लागेल. पण त्याआधी या व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये भाग 2 असं लिहा. जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर मी भाग 2 तयार करणार आहे. म्हणून आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहायला विसरू नका. मला खात्री आहे की तुम्ही पुढचा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक आहात आणि तुम्ही नक्की कमेंट कराल. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.